श्री स्वामी समर्थ। शरीरातील ह्या एका बिंदूला दररोज स्पर्श करा, अपार प्रगती आणि मनःशांती मिळवा। नमस्कार मित्रांनो, मानवी शरीर हे एक अद्भुत रचना आहे। देवाने बनवलेली अशी यंत्रणा जी विज्ञानालाही अचंबित करते। पण या शरीरात काही गुपित बिंदू आहेत, जे तुम्ही दररोज ॲक्टिवेट केले तर तुमचं आयुष्य बदलू शकतं। आज आपण जाणून घेणार आहोत की शरीरातील ते एक अंग, जेवढं तुम्ही त्याला स्पर्श कराल तितकीच तुमच्या जीवनात सकारात्मकता वाढेल, मनातले वाईट विचार आपोआप नाहीसे होतील आणि तुम्हाला मिळेल प्रगतीची गुरुकिल्ली। 1. शरीर आणि ऊर्जेचे केंद्र। आपण अनेकदा ऐकतो शरीरात सप्तचक्र असतात। यामध्ये आज्ञाचक्र, जे आपल्या भुवईच्या मध्ये असतं, हे एक अत्यंत महत्त्वाचं केंद्र आहे। पण आज मी तुम्हाला सांगणार आहे एका वेगळ्या बिंदूबद्दल, हृदयाच्या मधल्या भागाबद्दल। 2. तो खास बिंदू हृदय केंद्र। आपल्या छातीच्या मध्यभागी म्हणजे अगदी हृदयाच्या मागे अनाहत चक्र असतं। हा बिंदू म्हणजे करुणा, प्रेम आणि आध्यात्मिक उन्नतीचं केंद्र आहे। रोज सकाळी आणि रात्री दोन्ही हाताच्या बोटांनी हलक्या दाबाने या भागाला स्पर्श करा आणि शांतपणे श्वास घ्या। हे करताना मनात म्हणायचं, मी प्रेम आहे, मी शांत आहे, मी दिव्य आहे। हळूहळू तुमचं मन शांत होईल, राग, चिंता, वाईट विचार कमी होतील। 3. हृदयाला स्पर्श करणं म्हणजे काय? हृदयाला हात लावणं हे केवळ शरीराला स्पर्श करणं नाही, तर ते आहे आत्म्याशी संवाद करणं। मन खूप अस्थिर असेल, निर्णय घेताना गोंधळ होत असेल किंवा तुमचं मन सतत वाईट गोष्टींकडे ओढलं जात असेल, तर फक्त 5 मिनिटं दोन्ही हात छातीवर ठेवून बसा। अगदी गरीब असला तरी हरकत नाही, कारण हृदयाशी संवाद साधणं ह्या श्रीमंतीपेक्षा मोठं आहे। 4. हे केव्हा आणि कसं करावं? सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठल्यावर आणि रात्री झोपण्यापूर्वी हे कराच। रोज 5 मिनिटं। कुठलाही आवाज नाही, मोबाईल नाही, फक्त स्वतः सोबत राहायचं। 5. हे केल्याने काय बदल होतो? एका आठवड्यानंतर तुम्हाला जाणवेल तुमचं मन अधिक शांत आहे, नकारात्मक विचार कमी झालेत, झोप चांगली लागते आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुमचा आत्मविश्वास वाढतो। जेवढं तुम्ही स्वतःच्या हृदयाशी नातं जोडाल, तेवढीच तुमच्या आयुष्यात प्रगती होईल। जगातल्या सर्व ज्ञानाच्या पलीकडे एकच गोष्ट आहे, स्वतःशी प्रेम करायचं। तर मित्रांनो, उद्यापासूनच हे छोटेसे पण चमत्कारिक प्रयोग सुरू करा आणि खाली कमेंटमध्ये नक्की सांगा काय बदल जाणवतोय। आवडला असेल तर शेअर करा, कारण ज्ञान वाटलं तरच वाढतं। चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। कमेंट श्री स्वामी समर्थ लिहा।